नमस्कार मित्रांनो, माझ्या या इझी ग्रामर युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी प्रकाश राऊत आणि मागील एपिसोडमध्ये मी तुम्हाला टेन्सची माहिती दिली होती. आज पूर्ण सविस्तरपणे तुम्हाला पुन्हा एकदा मी टेन्सची माहिती देणार आहे. तर मित्रो, टेन्स हा इंग्रजी व्याकरणाचा बेस आहे. बेस म्हणजे पाया. जर तुम्हाला टेन्स अत्यंत सविस्तरपणे समजले तर पूर्ण ग्रामर तुम्हाला व्यवस्थितपणे समजते. म्हणजे टेन्स काय? इट इज द फाउंडेशन ऑफ इंग्लिश ग्रामर. आता विचार केला, इंग्रजी व्याकरणात एकूण मुख्य 3 काळ आहेत. नंबर 1 प्रेझेंट टेन्स, याला म्हणतात वर्तमान काळ मराठीत. नंबर 2 पास्ट टेन्स, याला म्हणतात भूतकाळ. नंबर 3 फ्युचर टेन्स, याला म्हणतात भविष्यकाळ. मित्र, हे मुख्य काळ आहेत इंग्रजी व्याकरणाचे. तसेच या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात. उदाहरणार्थ वर्तमान काळाचे 4, भूतकाळाचे 4 आणि भविष्यकाळाचे 4. एकूण 12 टेन्स. म्हणजे आपल्याला इंग्रजी व्याकरणाचा जो बेस आहे टेन्स, हे जर समजून घ्यायचं आहे तर आपल्याला एकूण 12 टेन्स अत्यंत व्यवस्थितपणे समजले पाहिजे. आणि त्याच्या अत्यंत सोप्या हिंट मी तुम्हाला आज देणार आहे. सर्वप्रथम आपण पाहू सिंपल प्रेझेंट टेन्स. याला मराठीत म्हणतात साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ ओळखण्याची हिंट सोपी आहे. रोज घडणाऱ्या गोष्टी. मी सकाळी उठतो, ब्रश करतो, जेवण करतो, शाळेची तयारी करतो, शाळेला जातो. रोज घडणाऱ्या गोष्टी, सवयीच्या गोष्टी. मी पेपर वाचतो, वॉकिंगला जातो, बरोबर आहे, ह्या सवयीच्या गोष्टी. आणि तसेच सुविचार किंवा म्हणी, जशास तसे, नेहमी खरे बोलावे. नंतर त्रिकालवादी सत्य. त्रिकालवादी सत्यामध्ये युनिव्हर्सल ट्रूथ, पृथ्वी रोज सूर्याभोवती फिरते, सूर्य रोज उगवतो, वगैरे वगैरे गोष्टी. आणि ह्या सर्व गोष्टीवरून जरी आपल्याला काळ समजला नाही तर आपल्याकडे आहे फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला आहे सब्जेक्ट, क्रियापद आणि ऑब्जेक्ट. आता क्रियापदाचे आपल्याला टेन्स शिकण्यासाठी 4 रूप अत्यंत आवश्यक माहित पाहिजे. उदाहरणार्थ गो पहिलं रूप, वेंट दुसरं रूप, गॉन तिसरं रूप, आणि पहिल्या रूपाला आयएनजी लावलं तर होऊन जाते 4थं रूप. याला इंग्रजी व्याकरणाच्या भाषेत रूट फॉर्म, याला म्हणतात सिंपल पास्ट फॉर्म, याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल फॉर्म, आणि याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म. परंतु आपण समजून घेण्यासाठी पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि 4थं रूप असा वापर करूया. ठीक आहे. तर आपल्याला सूत्रात काय सांगितलंय? कर्ता, क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ आय गो टू नागपूर, मी नागपूरला जातो. दे हेल्प द पुअर, ते गरिबांना मदत करतात. वी मेक अ प्रोजेक्ट, आम्ही प्रकल्प बनवितो. तिन्ही वाक्यात जर आपण समानता पाहिली तर तिन्ही वाक्यात कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आणि जिथे पहिलं रूप असते तो टेन्स झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. जर तुम्हाला हे क्रियापद माहित आहेत तर तुम्हाला किती वाक्य बनवता येतील. मी वर्बची लिस्ट देईल, ते वर्ब तुम्ही लिहून घ्या, डाउनलोड करून घ्या. आणि क्रियापद अत्यंत महत्वाचा घटक आहे. आता या काळात एक नियम आहे मित्र, की साध्या वर्तमान काळातील वाक्याची सुरुवात जर तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याने होते. तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते इंग्लिशमध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर. उदाहरणार्थ ही, शी, इट आणि कुणाचंही नाव. जर यापैकी कोणत्याही कर्त्याने साध्या वर्तमान काळाची सुरुवात होत असेल, उदाहरणार्थ ही गो, गोला इयस, गोज टू मार्केट. आता आपण इथे गोला इयस का लावलं हाही प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. तर ज्या क्रियापदाच्या शेवटी सी, सीएच, एस, एस एच, ओ, एक्स, झेड ही अक्षरे येतात
त्या क्रियापदाला ईएस प्रत्यय लावायचा, आणि ही अक्षरे नसेल त्या क्रियापदाला यस प्रत्यय लावायचा. म्हणजे ही नंतर आपण गोला ईएस का लावला, कारण की गोच्या शेवटी ओ आहे म्हणून. पुन्हा एकदा सी, रीड. आता रीडला आपल्याला यस प्रत्यय, रीड्स अ नॉवेल, ती कादंबरी वाचते. राजू, वॉच. सी एच असल्यामुळे आपल्याला इथं ईएस लावायचा आहे, वॉचेस अ टीव्ही. अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स असा करावा लागेल, अशी तयारी करावी लागेल. म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते जर वाक्याच्या सुरुवातीला येतात तर तुम्हाला क्रियापदाला यस किंवा ईएस फॉर्म ठेवावा लागेल. आता पुन्हा आपण नेहमी होकारार्थीच बोलत नसतो, कधी कधी नकारार्थी बोलतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण नकारार्थी बोलतो, मी जातो, मी जात नाही. मग ते वाक्य आपल्याला करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल नकारार्थी करताना आपल्याला डू नॉट किंवा डज नॉट या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागतो. वाक्य जर असं असेल, आय गो टू स्कूल. आता आय हा तृतीय पुरुषी एकवचनी करता नाही, त्यामुळे क्रियापदाला यस यस नाही आहे, प्लेन वर्ब आहे. आय डू नॉट गो टू स्कूल. मात्र मी म्हटलं सीमा मेक्स अ प्रोजेक्ट. पहा, सीमा नंतर इथे क्रियापदाला यस आहे, बिकॉज इट इज थर्ड पर्सन सिंग्युलर. मग निगेटिव्ह करताना सीमा डज नॉट. आता या डज मध्ये ईएस असल्यामुळे या क्रियापदाचा आपल्याला यस किंवा ईएस प्रत्यय काढून टाकायचा. डज नॉट मेक म्हणजे प्युअर वर्क जसं होतं तसंच, रूट फॉर्म. सीमा डज नॉट मेक, इथचा यस ईएस प्रत्यय काढून टाकायचा डज असल्यानंतर, अ प्रोजेक्ट. आशा करतो की तुम्हाला हा माझा पहिला काळ समजला असेल. समजला नसेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी पुन्हा तुम्हाला समजावून सांगेल. भेटू आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.